आज आपण मस्त पारंपरिक थाळी बनवणार आहोत बघा। त्यासाठी मी इथे 1 वाटी डाळ छान अशी निवडून घेतलेली आहे। या पद्धतीने बघा आपण छान अशी डाळ निवडून घेणार आहोत। डाळ निवडून घेतल्यानंतर बघा आपण कुकरला ही डाळ लावून याच्या 7 ते 8 शिट्ट्या काढून घेणार आहोत। डाळ बघा आपण कुकरमध्ये घालून घेतलेली आहे। नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया, अर्धा चमचा तेल घालूया आणि नंतर यामध्ये 2 ग्लास पाणी घालून आपण कुकरला 7 ते 8 शिट्ट्या काढून डाळ छान अशी शिजवून घेणार आहोत। हळद घातल्यामुळे बघा पुरणाला छान असा रंग येतो। इथे बघा पीठ मळण्यासाठी मी एक खोलगट भांड घेतलेला आहे। असं जर गोलाकार भांड असेल तर आपण ते पीठ मळण्यासाठी वापरू शकता। त्यामध्ये बघा मी पीठ चाळून घेतलेला आहे। नंतर यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालून थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आपण जेवढं छान पीठ मळून घेणार आहोत तेवढेच छान आपल्या पोळ्या फुगणार आहेत। मस्त असं पीठ बघा मळून घेतलेलं आहे। नंतर यामध्ये बघा 1 चमचा तेल घालून आपण छान असं पीठ भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। पीठ बघा छान असं मळून झालेलं आहे। आता एक 5 ते 10 मिनिट आपण पीठ झाकण ठेवून छान असं भिजण्यासाठी ठेवून देऊया। कुकरच्या बघा शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकर थंड होण्यासाठी ठेवून देऊया। नंतर बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरवी मिरची, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण याचं छान असं वाटण बनवून घेऊया। नंतर एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा बघा उभा चिरून घेतलेला आहे मी, तो आपण छान असा हाताने सेपरेट करून घेऊया, म्हणजे छान अशी भजी बनवता येतील। बघा आता यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि ओवा आपण हातावरती कुस्करून घालूया, म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान येईल। नंतर आपण यामध्ये मिक्सरला फिरवलेलं वाटण घालून घेणार आहोत बघा। नंतर त्याच भांड्यामध्ये बघा मी हलकसं 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे। बघा छान असं पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे। कुकर बघा छान असं थंड झालेला आहे। आता आपण तो खोलून बघूया। मस्त अशी डाळ शिजलेली आहे बघा। इथे बघा मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यावरती आपण चाळणी ठेवून घेणार आहोत आणि यावरती डाळ घालून छान अशी गाळून घेणार आहोत, म्हणजे येळवणी सेपरेट होईल आणि डाळीतील पण पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आपल्याला। येथे बघा कुकरच्या डब्यामध्ये मी 2 छोटे ग्लास तांदूळ घालून घेतलेला आहे। यामध्ये पाणी घालून आपण तांदूळ छान असा स्वच्छ धुवून घेऊया 2 पाण्यांनी। बघा नंतर यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून थोडंसं मीठ घालून छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे एकाच जागी भात आपला खारट होणार नाही। नंतर बघा कुकरमध्ये मी खाली 1 ग्लास पाणी घालून घेतलेला आहे। यामध्ये आपण भाताचा डब्बा ठेवून घेऊया आणि याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया। नंतर बघा आपण ज्या वाटीने 1 वाटी डाळ घेतली होती त्याच वाटीने आपण अर्धा वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, तो गूळ घ्यायचा आहे। नंतर एका गरम कढईमध्ये शिजवलेली डाळ आणि अर्धी वाटी गूळ घालून आपण छान असं परतून घेणार आहोत। येथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे साखर, 1 चमचा साल काढून घेतलेली वेलची, नंतर यामध्ये जायफळचा थोडासा तुकडा घालून आपण छान असं याची पावडर बनवून घेणार आहोत। इथे बघा भाताच्या छान अशा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पुरणामध्ये आपण हे सर्व साहित्य आता घालून छान असं पुरण परतून घेणार आहोत। बघा जायफळचा सुगंध एकदम छान येतो। येथे बघा पुरण वाटण्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यावरती जाळी ठेवून या पद्धतीने पण तुम्ही पुरण वाटून घेऊ शकता। छान असं प्रेस करत करत आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे, किंवा जर हवं असेल आपल्याला तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून पण हे पुरण बनवू शकता। बघा मी छान असं पुरण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम कमी वेळात मिक्सरला फिरवून पुरण एकदम छान असं तयार झालेलं आहे। येथे बघा भात पण छान असा शिजलेला आहे। आपण कुकर थंड करून घेतल्यानंतर तो खोलून बघूया। भात बघा मस्त शिजलेला आहे। येथे बघा मी 4 ते 5 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून घेतलेला आहे आपण, म्हणजे भजी जास्त तेल शोषून घेणार नाहीत।
आणि यामध्ये गरम चमचा एक तेल आपण मिश्रणामध्ये घालून ते छान असं मिक्स करून यापासून छान अशी छोटी छोटी भजी बनवून हलकीशी ब्राऊन होईपर्यंत ती छान अशी तळून घेणार आहोत। बघा मस्त अशी भजी तळून झालेली आहेत आणि याच तेलामध्ये मी पापड पण तळून घेतलेले आहेत। नंतर बघा कटाची आमटी बनवण्यासाठी 1 चमचा धने, 2 चमचे किसलेलं खोबरं, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि फुटाणा डाळ 2 चमचे घालून आपण हलकसं ब्राऊन होईपर्यंत सर्व पदार्थ छान असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत। बघा मस्त असे ब्राऊन झालेले आहेत। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ते छान असे थंड करून घेऊया। नंतर याच कढईमध्ये उभा चिरलेला कांदा घालून तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपण छान असा तो परतून घेऊया। तो पण आपण छान असा थंड होण्यासाठी ठेवून देऊया। मिश्रण बघा छान असं थंड झालेलं आहे। आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी याची पेस्ट बनवून घेणार आहोत। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेणार आहे। मस्त असं वाटण तयार झालेलं आहे बघा। नंतर गरम कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। यामध्ये आपण मिक्सरला फिरवलेलं वाटण घालूया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला घालून छान असं मिश्रण तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। यामध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि डाळीचं जे येळवणी काढून ठेवलेलं होतं ते येळवणी घालून आपण छान अशी आमटी बनवून घेणार आहोत। बघा मस्त अशी आमटीला एक उकळी काढून घेऊया। मस्त अशी कटाची आमटी तयार झालेली आहे। येथे बघा पीठ छान असं भिजलेलं आहे आणि मी तवा गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। पिठाचे आपण छोटे छोटे गोळे बनवत या पद्धतीने बघा छान असं सर्कल बनवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपण बारीक केलेलं पुरण घालून घेणार आहोत आणि याचा छान असा पुरण आतमध्ये प्रेस करत करत गोळा बनवून घेणार आहोत। बघा या पद्धतीने जर आपण गोळा बनवला तर पुरण बाहेर येत नाही। मस्त असा गोलाकार गोळा बनवून घेतलेला आहे। नंतर बघा आपण थोडंसं पीठ टाकून हा गोळा छान असा लाटून घेऊया। बघा मस्त अशी गोलाकार पुरणपोळी बनवून तयार आहे। आपल्याला फक्त कडा हलक्या हाताने लाटून घ्यायच्या आहेत। मध्ये जास्त प्रेस करत आपल्याला लाटायचं नाहीये। एकदम हलक्या हाताने पुरणाची पोळी बनवून घ्यायची आहे। मस्त अशी पोळी तयार झालेली आहे बघा। आता आपण ती छान अशी भाजून घेऊया। तवा छान असा गरम झाल्यानंतर यामध्ये बघा 1 चमचा तेल घातलेलं आहे मी थोडंसं। नंतर यावरती पोळी घालून घेऊया आणि ती दोन्ही बाजूंनी छान अशी खरपूस भाजून घेऊया। पोळी बघा मस्त अशी फुगलेली आहे। पोळी आपण दोन्ही बाजूंनी छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत बघा। मस्त अशी पुरणाची पोळी तयार झालेली आहे। मस्त अशी पारंपरिक थाळी रेडी झालेली आहे बघा। पुरणपोळी, पापड, भात, तूप आणि दूध, भजी, कटाची आमटी, लिंबू। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला लगेच सबस्क्राइब करा।